मित्रांनो, आपल्याला मेळघाट फिरताना फक्त पैसा असून चालत नाही, माणसात डेअरिंग पण पाहिजे फिरायची. कारण की रस्ता तुम्ही पाहत असाल तर रस्ता बेकार आहे आणि दूरपर्यंत कुठल्या प्रकारचं गाव आपल्याला दिसत नाही. रस्ता तुम्हाला असाच दिसेल, पण रस्त्याने चालताना तुम्हाला नेचर, फुलं, झाडं खूप छान छान दिसणार आहेत. हे बघू शकता तुम्ही फुलं माझ्या बाजूली. पण पैसाच नाही सगळं काही, थोडी तुम्हाला हिंमत पण पाहिजे आणि गाडी चांगली पाहिजे. विशेष म्हणजे हे बघा, हे असे छोटे छोटे कसे झाडं आहेत तर माहीत नाही. हे छोटे फुलं, असं नेचर तुम्हाला पाहायला मिळते. आणि रस्ताही तुम्हाला आता दिसणारच आहे. असा या परिस्थितीत आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि या परिस्थितीत आपल्याला जायचं आहे 40 किलोमीटर पुढे. तर आपण जाऊ, चला मग. तर मित्रांनो बघा, आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकची चक्की असते दळण काढण्यासाठी, पण इथल्या आदिवासी एरियातले चक्की बघा, ट्रॅक्टरवर चक्की चालू आहे. ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरवर दळण काढणं चालू आहे. तुम्हाला दिसत असेल तर ते मावशी दळण काढून राहिली ट्रॅक्टरवर. ट्रॅक्टरचा जो PTO शाफ्ट असते त्याला पॉवर टेक ऑफ युनिट म्हणतो आपण. मी माझा ITI झालेला आहे म्हणून मला माहीत आहे. तर तिच्यावरून आपली हे चक्की चालू आहे. ते ट्रॅक्टरला कनेक्ट केलेली ती चक्की आहे. इथे इलेक्ट्रिकचं साधन नाही आहे, फार कमी असते इलेक्ट्रिक, आणि त्याच्यामुळे इथं फक्त एक लाईट लागू शकते बस, एवढं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाही. अशा दुर्गम भागात चक्की पहा कशी चालू आहे ते.